नमस्कार सर्वांना। आजच्या अभ्यासामध्ये आपण क्रीडा घडामोडींचा अभ्यास करतोय। करंट अफेअर्स जे महत्त्वाचे आहेत जानेवारी ते मार्चच्या दरम्यान। मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी त्या स्पर्धा झाल्या, त्यांचं शुभांकर कोणतं होतं, त्याचं वैशिष्ट्य कोणतं आहे, कोणत्या संघानं किती पदकं जिंकली याचा आपण विचार करणार आहोत। आणि हे करत असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन्हींचा विचार आपण या ठिकाणी करतो। सुरुवातीला ज्या स्पर्धेचं नाव आहे ती स्पर्धा आहे खेलो इंडिया युवा स्पर्धा। या ठिकाणी खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023 या स्पर्धेचा आपण विचार करूयात। ही स्पर्धा जी पार पडली ती 6वी आवृत्ती होती। त्या ठिकाणी तामिळनाडूमधील 4 शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आपल्याला दिसून येते। मग ती तामिळनाडूमधील 4 शहरं कोणती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये ही 4 शहरं तुम्हाला दिसत आहेत, चेन्नई, मदुराई, त्रिची आणि कोइंबतूर। या 4 शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे, खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023। म्हणजे आपल्या लक्षात आलं खेलो इंडिया युवा स्पर्धा जी पार पडलेली आहे 2024 मध्ये ते कोणत्या राज्यामध्ये पार पडली, कोणत्या शहरांमध्ये पार पडली। त्याच्यानंतर स्पर्धेचा कालावधी काय होता, तर 19 ते 31 जानेवारी 2024 हा स्पर्धेचा कालावधी होता। शुभांकर कोणतं होतं, शुभांकरचा जर विचार केला तर वीरा मंगाई हे शुभांकर होतं। राणी वेलू नचियार असं त्याचं शुभांकर आहे। म्हणजे या स्पर्धेचं शुभांकर वीरा मंगाई। या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे याचा पण आपण विचार करूयात। तर दक्षिण भारतामध्ये या स्पर्धेचं प्रथमच आयोजन करण्यात आलेलं होतं, हे पण या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून आपल्याला गरजेचं आहे। आता या स्पर्धेचा जो लोगो आहे त्या लोगोमध्ये कोणत्या कवीच्या आकृतीचा समावेश आहे, तर त्या कवीचं नाव आहे थिरुवल्लुवर। थिरुवल्लुवर लोगोमध्ये कोणत्या कवीच्या आकृतीचा समावेश, खेलो इंडिया स्पर्धा युवा स्पर्धा 2024, तर या लोगोमध्ये कोणत्या कवीच्या आकृतीचा समावेश आहे, तर थिरुवल्लुवर या कवीच्या आकृतीचा समावेश आहे। त्याच्यानंतर पहा या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, या स्पर्धेमध्ये तामिळनाडूचा एक पारंपरिक खेळ आहे त्या खेळाचा प्रथमच समावेश करण्यात आलेला होता आणि हा खेळ डेमो स्पोर्ट म्हणून सादर करण्यात आलेला होता। तर तो पारंपरिक खेळ कोणता, तर ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। सिलांबम। सिलांबम हा पारंपरिक खेळ आहे तामिळनाडूचा। तर या खेळाचा या स्पर्धेमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला आणि एक डेमो स्पोर्ट म्हणून हा समावेश केला गेला होता। त्याच्यानंतर सर्वाधिक पदकं कोणाला मिळाली, विजेतापद, तर सर्वाधिक पदकं कोणत्या राज्याला मिळाली, तर आपल्या राज्याचं नाव दिसतं महाराष्ट्र। म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे, या स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याला सर्वाधिक पदकं प्राप्त झाली, तर महाराष्ट्राला सर्वाधिक पदकं प्राप्त झाली। मग महाराष्ट्राला जर सर्वाधिक पदकं प्राप्त झाली तर कोणत्या खेळामध्ये सर्वाधिक पदकं प्राप्त झाली, तर जलतरण स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदकं प्राप्त झालेली आहेत। 11 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य अशी एकूण 27 पदकांची कमाई आपण केली आहे। आता पहा आतापर्यंत किती, तर 6 खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये महाराष्ट्रानं 4थ्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे। हे महत्त्वाचं नाही, पण या ठिकाणी कोणत्या संघाला सर्वाधिक पदकं मिळाली खेलो इंडिया युवा स्पर्धा 2024 मध्ये, तर महाराष्ट्र या संघाला, महाराष्ट्र राज्याला पदकं मिळालेली आपल्याला दिसत आहेत। त्याच्यात पण आपण विचार केला की महाराष्ट्राला कोणत्या खेळामध्ये सर्वाधिक पदकं मिळाली, तर जलतरण स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदकं मिळाली। आता पहा सर्वोत्कृष्ट कामगिरी कोणी केली, उर्ती अग्रवाल 5 सुवर्ण पदकं मिळवलेली आहेत। सर्वाधिक उत्तम कामगिरी किंवा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी खेळाडू कोण, 5 सुवर्ण पदकं मिळवणारी खेळाडू, त्या खेळाडूचं नाव आहे उर्ती अग्रवाल। तेलंगणाची जलतरणपटू आहे। कोणत्या खेळामध्ये मिळवली, तर जलतरणपटू आहे ती, त्यांचं नाव काय पहा, उर्ती अग्रवाल, तेलंगणाचे आहेत। सुवर्ण पदक जिंकणाऱ्या राज्यांचा क्रम जर विचारला तर महाराष्ट्राने सर्वाधिक सुवर्ण पदकं प्राप्त केलीत। महाराष्ट्रानंतर तामिळनाडू आणि हरियाणा या राज्यांचा क्रम लागतो सुवर्ण पदकं जिंकणाऱ्या राज्यांच्या क्रमामध्ये। सर्वाधिक पदकं, सर्वाधिक
पदकं जिंकणाऱ्या राज्यांचा क्रम म्हणजे एकूण सर्वाधिक पदकं, तर महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती, हरियाणा दुसऱ्या क्रमांकावरती आणि तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावरती. आणि याच्या अगोदर 2019ची स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा कधी झाली होती का, तर 2019 मध्ये पुणे या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती. तर अशा प्रकारे आपण याचा विचार केला. खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023 लक्षात आली. याच्यामध्ये आपण विचार केला कुठे पार पडली, तामिळनाडूमध्ये, तामिळनाडूच्या 4 शहरांमध्ये पार पडली असं आपण म्हटलं. त्याच्यानंतर आपण शुभंकरचा विचार केला. शुभंकर आपल्या लक्षात आलं, वीरा मंगाई हे शुभंकर आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेची काही वैशिष्ट्य आपण अभ्यासली. आपल्या लक्षात आलं की ही स्पर्धा दक्षिण भारतामध्ये प्रथमच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. लोगोमध्ये एका कवीच्या आकृतीचा समावेश आहे. कवी थिरुवल्लुवर यांच्या आकृतीचा समावेश आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर तामिळनाडूमधला एक पारंपरिक खेळ आहे, त्या खेळाचं नाव आहे सिलांबम. हा खेळ या स्पर्धेमध्ये डेमो स्पोर्ट म्हणून प्रथमच सादर करण्यात आलेला होता. विजेतेपद कोणत्या राज्याला सर्वाधिक पदकं मिळाली? महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक 27 पदकं मिळाली. सर्वाधिक सुवर्ण पदकं कोणत्या राज्याला मिळाली? सर्वाधिक सुवर्ण पदकं महाराष्ट्र राज्याला मिळाली. आणि याच्यानंतर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी खेळाडू कोणती होती? तर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी खेळाडू उर्ती अग्रवाल होती. या उर्ती अग्रवालनं 5 सुवर्ण पदकं जिंकलेली आणि तेलंगणाची खेळाडू आहे आणि खेळाचा प्रकार जलतरणपटू आहे. आणि यानंतर आपण विचार केला की सुवर्ण पदकं जिंकणाऱ्या राज्यांचा क्रम, त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू आणि हरियाणाचा क्रमांक लागतो. त्यानंतर आपण विचार केला सर्वाधिक पदकं जिंकणाऱ्या, एकूण पदकं जिंकणाऱ्या राज्यांचा क्रम, त्याच्यातही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, हरियाणा दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या. मग महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा झाली होती का? हो, 2019ची स्पर्धा पुणे या ठिकाणी झाली होती. आता याच्यावरचे काही प्रश्न आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023चं शुभंकर कोणतं होतं? खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023 खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती? आपण म्हटलं तामिळनाडूच्या 4 शहरांमध्ये आयोजित करण्यात आली होती. खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023 लोगोमध्ये कोणत्या कवीच्या आकृतीचा समावेश आहे? आपण म्हटलं कवी थिरुवल्लुवर यांचा समावेश आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023 मध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकं कोणत्या राज्याला प्राप्त झाली? आपण म्हटलं महाराष्ट्राला प्राप्त झाली. महाराष्ट्राने कोणत्या खेळात सर्वाधिक पदकं प्राप्त केली? महाराष्ट्रानं कोणत्या खेळामध्ये सर्वाधिक पदकं प्राप्त केलेली होती? आपण काय विचार केला होता पहा, हे पहा, महाराष्ट्रानं जलतरण स्पर्धेत सर्वाधिक 11 सुवर्ण पदकं प्राप्त केलेली आहेत. त्यानंतर शुभंकर कोणतं होतं? तर वीरा मंगाई याचा आपण विचार केला होता. पुढचे प्रश्न पाहूयात. सर्वाधिक पदकं जिंकणाऱ्या राज्यांचा क्रम लावा. इथे सुद्धा महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आणि खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023 मध्ये सिलांबम हा डेमो स्पोर्ट म्हणून सादर करण्यात आलेला पारंपरिक खेळ कोणत्या राज्याचा आहे? तर सिलांबम हा डेमो स्पोर्ट म्हणून सादर करण्यात आलेला पारंपरिक खेळ तामिळनाडू राज्याचा आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे ही स्पर्धा आहे. आपण उल्लेख केल्याप्रमाणे खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023 ही स्पर्धा, मग आपण त्याचा विचार केला या ठिकाणी. त्याच्यावरची क्वेश्चन आन्सर्स या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेली असतील. आता पुढच्या खेळाकडे आपण जाऊयात. आपला पुढचा खेळ कोणता आहे पहा, खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा. याच्या अगोदर आपण पाहिलं खेलो इंडिया युवा स्पर्धा 2023. आता आपण पाहतोय खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024. पुन्हा आपल्याला विचार करायचा की ही स्पर्धा कुठे पार पडली. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं ही स्पर्धा 7 राज्यांमध्ये पार पडलेली आहे. 7 राज्यांमध्ये कोणकोणती आहेत? 7 राज्य आहेत का पहा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा. किती झाली? 1 2 3 4 5 6 7. तर या 7 राज्यांमध्ये खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024 पार पडलेली आहे. लक्षात आलं. आता या स्पर्धेचं शुभंकर काय होतं? या स्पर्धेचं शुभंकर आहे अष्टलक्ष्मी फुलपाखरू, हे शुभंकर आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे
की पहिल्यांदाच पूर्वोत्तर भारतामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वात यशस्वी महिला खेळाडू या स्पर्धेमध्ये कोण आहे? त्या सर्वात यशस्वी महिला खेळाडूचं नाव आहे प्रत्याशा रे. जलतरणपटू आहे. उत्कल विद्यापीठ ओडिसा मधली ही खेळाडू आहे आणि या खेळाडूंनी 6 पदकं जिंकलेली आहेत. आता याच्यामध्ये सर्वात यशस्वी महिला खेळाडूच आपल्या लक्षात ठेवायची प्रत्याशा रे आहे. सर्वात यशस्वी पुरुष खेळाडू कोण आहेत? पुरुष खेळाडूंचा विचार केला तर झेवियर मायकेल डिसूजा हे सर्वात यशस्वी पुरुष खेळाडू आहेत. लक्षात आलं? तशा प्रकारे ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदकं कोणत्या विद्यापीठाला प्राप्त झाली? तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदकं चंदीगड विद्यापीठाला प्राप्त झालेली आहेत. जवळजवळ 71 पदकं चंदीगड विद्यापीठाला प्राप्त झालेली. तशा प्रकारे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024 सोपी आहे. आपण एकदा रिव्हिजन करूयात. अगोदर प्रश्न पाहूयात आणि प्रश्नांच्या माध्यमातून पुन्हा रिव्हिजन करूयात. प्रश्न काय काय पहा. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024 बद्दल खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. पहिलं विधान, या स्पर्धांचे पूर्वोत्तर भारतात प्रथमच आयोजन करण्यात आलं होतं. म्हणजे आपण अभ्यासलं की पूर्वोत्तर भारतामध्ये प्रथमच आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलं होतं. दुसरं, या स्पर्धेचं आयोजन 7 राज्यांमध्ये करण्यात आलेलं होतं. तशा प्रकारे दोन्ही विधानं सत्य असलेली आपल्याला दिसत आहेत. कारण 7 राज्य जी आपण पाहिली ती पूर्वेकडची राज्य आहेत, पूर्वोत्तर भारतामधील राज्य आहेत. मग आपलं विधान कुठलं पहा, दोन्ही विधाने बरोबर आहेत हे आपलं उत्तर असलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखी काही प्रश्न आपल्याला सोडवता येतील का? खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024 मधील सर्वात यशस्वी महिला खेळाडू कोणते आहे? आपण कोणती सांगितली होती? प्रत्याशा रे ही सांगितली होती का? पहा या ठिकाणी सर्वात यशस्वी महिला खेळाडू प्रत्याशा रे आणि सर्वात यशस्वी पुरुष खेळाडू झेवियर मायकेल डिसूजा. मग तो पण प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024 मधील सर्वात यशस्वी पुरुष खेळाडू कोणता आहे? खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024 मध्ये कोणत्या विद्यापीठानं सर्वाधिक सुवर्ण पदकं मिळवली? आपण म्हणलं चंदीगड विद्यापीठानं सर्वाधिक सुवर्ण पदकं मिळवलेली आहेत. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024चं शुभंकर कोणतं आहे? तर हे आहे अष्टलक्ष्मी. हे फुलपाखरू शुभंकर आपण या ठिकाणी अभ्यासलं होतं. पहा या ठिकाणी आपण विचार केला होता शुभंकर कोणतं, अष्टलक्ष्मी फुलपाखरू. तशा प्रकारे ही खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024 काय काय लक्षात ठेवायचं आहे? किती राज्यांमध्ये पार पडली? 7 राज्य. 7ही राज्य पूर्वोत्तर भारतामधील राज्य आहेत. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही 7 राज्य आपण पाहिली. तशा प्रकारे ही विद्यापीठ स्पर्धा आणि कोणत्या विद्यापीठानं सर्वाधिक पदकं मिळवली? तर चंदीगड विद्यापीठानं सर्वाधिक पदकं मिळवलेली दिसतात. आता आपण आपल्या पुढच्या खेळाकडे जाऊयात. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 कोठे पार पडली? हिवाळी स्पर्धा पार पडली आहे लेह लडाख या ठिकाणी. ती स्पर्धा पार पडलेली आपल्याला दिसते. 2 ते 6 फेब्रुवारीच्या दरम्यान पार पडलेली आहे. आता या स्पर्धेचा जर विचार केला तर या स्पर्धेचे 2 टप्पे असलेले आपल्याला दिसतात. पहिला टप्पा, दुसरा टप्पा. पहिला टप्पा लेह लडाखला, दुसरा टप्पा गुलमर्ग या ठिकाणी आहे. तशा प्रकारे लडाख आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी ही खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2 टप्प्यांमध्ये पार पडलेली आहे. हे आपल्या लक्षामध्ये आलं. आता आपण विचार करूयात की या स्पर्धेचा शुभंकर कोणता आहे? शुभंकर आहे हिमबिबट्या, स्नो लेपर्ड. तर हा शुभंकर आहे. साहजिकच आहे हिवाळी स्पर्धेमध्ये तुम्हाला लक्षात ठेवता येईल की कुठे पार पडली. आपण लक्षात आलं लडाख आणि जम्मू काश्मीर 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पार पडलेली आहे. आणि याचा शुभंकर कोणता आहे? तर शुभंकर हिमबिबट्या आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर शुभंकराला काय नाव देण्यात आलेलं आहे? शिन ए शी असं या शुभंकराला नाव देण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं? या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय भारतीय सैन्य दलानं. लक्षात आलं? भारतीय सैन्य दलानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. त्यानंतर या स्पर्धेच्या वैशिष्ट्यांचा जर विचार केला तर या स्पर्धेचं प्रथमच आयोजन करण्यात आलं होतं लडाखमध्ये.
सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकणारा संघ कोणता आहे? सैन्य दल आहे. सर्वाधिक एकूण पदके जिंकणारा संघ महाराष्ट्राचा आहे. तशा प्रकारे यातली आपल्याला गोष्टी लक्षामध्ये ठेवावे लागतील. आणि या स्पर्धेचा जर विचार केला तर सैन्य दल प्रथम क्रमांकावरती आहे, त्यानंतर कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्ट्र. आणि एकूण पदकांच्या बाबतीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती 22 पदकं असलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर अशा प्रकारे या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. आता सुरुवातीला प्रश्न पाहू आणि मग आपण पुढे जाऊयात. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 कोठे पार पडली? आपण म्हटलं 2 टप्प्यांमध्ये पार पडली. लडाखला आणि जम्मू काश्मीरमधले, जम्मू काश्मीरमधलं गुलमर्ग, लडाखमधील लेह या ठिकाणी 2 टप्प्यांमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेचं 2024चं शुभंकर कोणतं होतं? तर आपण त्या ठिकाणी स्नो लेपर्ड, हिम बिबट्या ही शुभंकर होतं असं म्हटलं. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 मध्ये कोणत्या संघानं सर्वाधिक पदकं जिंकली? या ठिकाणी आपल्याला दिसतंय सर्वाधिक पदकं, एकूण पदकांचा विचार केला तर महाराष्ट्र या संघाने सर्वाधिक पदकं जिंकलेली आपल्याला दिसतात. त्यानंतर खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024 मध्ये एकूण पदकांच्या बाबतीत महाराष्ट्र हे राज्य आघाडीवरती राहिलं आहे. इथे कदाचित आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे, सुवर्ण पदक, सुवर्ण पदके, सुवर्ण पदके कोणत्या संघाने? तर सुवर्ण पदके सर्वात जास्त कोणत्या संघानं? सैन्य दल संघानं जिंकलेली आहेत. तर अशा प्रकारे ही स्पर्धा आहे खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024. आता तुमचं पाठ झालं. कुठे पार पडली? 2 टप्प्यामध्ये झाली. शुभंकर हिम बिबट्या आहे. शुभंकराला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? शीन ए शी असं नाव देण्यात आलेलं होतं. सर्वाधिक सुवर्ण पदकं जिंकणारा संघ कोणता? भारतीय सैन्य दल आहे. त्यानंतर या स्पर्धा कोणी जम्मू काश्मीरनं आयोजित केल्या होत्या आणि लडाखमध्ये प्रथमच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सर्वाधिक सुवर्ण पदकं सैन्य दलाने जिंकली आणि सर्वाधिक एकूण पदकं जिंकणारा संघ महाराष्ट्र आहे. लक्षात आलं? पुढच्या स्पर्धेकडे आता आपण जाऊयात. पुढची स्पर्धा कोणती आहे पहा. अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप 2024. अंडर 19 मध्ये वर्ल्ड कप झाला 2024ला. कोणता संघ जिंकलेला आहे? ऑस्ट्रेलिया. आणि भारत दुसऱ्या क्रमांकावरती होता. भारत फायनलमध्ये हार पत्करावी लागली भारताला. तर अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 कोणत्या संघानं जिंकली? ऑस्ट्रेलिया संघानं जिंकली. आणि भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे हे ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं. उपविजेता संघ भारत. आता ही अंडर 19 स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडली? दक्षिण आफ्रिका देशामध्ये पार पडली. 15वी आवृत्ती होती या स्पर्धेची. त्यानंतर ही स्पर्धा अगोदर जर विचार केला तर श्रीलंकेत होणार होती, पण पार पडली आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. या स्पर्धेमधील मालिकावीर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर त्यांचं नाव आहे क्वेना मफाका. क्वेना मफाका हे दक्षिण आफ्रिकेचे मालिकावीर. त्यानंतर भारताचा कप्तान कोण होता? उदय सहारन हा भारताचा कप्तान होता. तर अशा प्रकारे ही स्पर्धा आपण थोडीशी रिव्हिजन करू की विजेता संघ कोणता. अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 ऑस्ट्रेलिया हा विजेता संघ आहे. भारत दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता संघ आहे. कोठे स्पर्धा पार पडली? दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडली. त्यानंतर मालिकावीर म्हणून कोणाला त्या ठिकाणी गौरवण्यात आलं? क्वेना मफाका हे त्यांचं नाव आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. आणि भारताचा कप्तान म्हणून कोणी त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे? तो उदय सहारन असं त्यांचं नाव आहे. तशा प्रकारे लक्षात ठेवायचं. संभाव्य प्रश्न पहा. अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कोठे पार पडली? दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडली. अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कोणत्या संघाने जिंकली? ऑस्ट्रेलिया संघाने जिंकली. दुसऱ्या क्रमांकावरती उपविजेता भारत. आणि हे पण लक्षात ठेवा की भारताचा कप्तान उदय सहारन आणि मालिकावीर क्वेना मफाका दक्षिण आफ्रिका. एवढंच लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर पुढची स्पर्धा पहा. हॉकी विश्वचषक महिला 2024 वुमेन्स हॉकी. आता ही पहिली आवृत्ती कुठे पार पडलेली आहे? कुठे झाला हा विश्वचषक? मस्कत, ओमान. महत्त्वाचा. ही स्पर्धा कुठे पार पडली? हॉकी विश्वचषक महिला 2024 स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? आपण म्हणतोय प्रथम आवृत्ती आहे
आणि मस्कत ओमान या ठिकाणी पार पडली. पहा, आयोजक कोण आहे? आंतरराष्ट्रीय हॉकी संघच असणार आहे. विजेता संघ कोणता आहे ह्या हॉकी स्पर्धेमध्ये? नेदरलँड. उपविजेता संघ भारत. या दोन गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या. लक्षात आलं? सोपं आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी विश्वचषक महिला स्पर्धा मस्कत ओमान या ठिकाणी पार पडलेली आहे आणि ही स्पर्धा कोणत्या संघानं जिंकली? नेदरलँड संघानं जिंकली. उपविजेता संघ भारत. आता प्रश्न पहा, महिला हॉकी विश्वचषक 2024 कोठे पार पडला? मस्कत ओमान या ठिकाणी पार पडला. महिला हॉकी विश्वचषक 2024 मध्ये विजेता संघ कोणता होता? विजेता संघ नेदरलँड होता. महिला हॉकी विश्वचषक 2024 मध्ये उपविजेता संघ कोणता होता? भारत होता. लक्षात आलं? पुढे जाऊया. आता हे महत्त्वाचं आहे आणि याच्यावरती प्रश्नही अशा प्रकारच्या खेळावरती येऊन गेलेले आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष एकेरी कोणी स्पर्धा जिंकलेली? ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीमध्ये स्पर्धा जिंकणारा खेळाडू कोणता? त्यांचं नाव आहे यानिक सिनर. इटली. यानिक सिनर, इटली. पुरुष एकेरी खेळाडूचं नाव आहे. उपविजेता कोण आहे? डॅनिल मेदवेदेव, रशिया हा उपविजेता आहे. त्याच्यानंतर सिनरचं हे पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद म्हणून ओळखलं जातं. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा हा पहिला इटालियन खेळाडू आहे यानिक सिनर. लक्षात आलं? काय काय वैशिष्ट्य आहेत पहा. त्याच्यानंतर पहा, इटलीचा 5वा खेळाडू ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात काय ठेवायचं? या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा कोणी जिंकली, तो कोणत्या देशाचा होता, हे सर्वात महत्त्वाचं. आणि उपविजेता कोणता होता? आपल्या लक्षात आलं? विजेता यानिक सिनर इटलीचा आहे. त्याचा उपविजेता डॅनियल मेदवेदेव रशियाचा आहे. आणि आपण म्हटलं की सिनरचा हा जो खेळाडू त्याचं पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा पहिला इटालियन खेळाडू मग याला ओळखलं जातं. आताच्या संभाव्य प्रश्न पहा. कोणता खेळाडू ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा पहिला इटालियन खेळाडू ठरलेला आहे? यानिक सिनर असं त्याचं नाव आपण म्हटलं होतं. ऑस्ट्रेलियन ओपन 2024चं पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकलंय? म्हणजे हाच प्रश्न दुसऱ्या प्रकारे कोणत्या प्रकारे विचारतील. यानिक सिनरनं जिंकलंय, इटलीचा खेळाडू. ऑस्ट्रेलियन ओपन 2024चं पुरुष एकेरीचं उपविजेतेपद कोणत्या खेळाडूनं जिंकलेलं आहे? डॅनियल मेदवेदेव या खेळाडूनं जिंकलेलं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी खेळाडू कोण? यानिक सिनर. उपविजेता खेळाडू डॅनियल मेदवेदेव. लक्षात आलं? इटलीच्या खेळाडूनं पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन हे पदक जिंकलेलं आहे. तशा प्रकारे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी 2024 यानिक सिनर, इटली हे नाव तुम्ही लक्षामध्ये ठेवाल. आता ऑस्ट्रेलियन ओपन 2024 महिला एकेरीचा विचार करूयात. विजेती कोण आहे? अरिना सबालेन्का, बेलारूसची आहे पहा. अरिना सबालेन्का. ऑस्ट्रेलिया ओपन 2024 महिला एकेरी स्पर्धा कोणत्या महिला खेळाडूने जिंकलेली आहे? तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं, ही महिला खेळाडू पहा, ही आहेत अरिना सबालेन्का. यांनी ऑस्ट्रेलियन ओपन 2024 महिला एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. लक्षात आलं? अरिना सबालेन्का. आता उपविजेती कोण आहेत? उपविजेती चीनची खेळाडू आहे झेंग किनवेन, ही उपविजेती खेळाडू आहे. सबालेन्कानं दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवणारी ती दुसरी महिला खेळाडू ठरलेली ही तिची वैशिष्ट्य आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा पुन्हा एकदा दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 महिला एकेरी विजेत्या खेळाडूचं नाव काय? कोणत्या देशाची होती? अरिना सबालेन्का, बेलारूस. आणि उपविजेती झेंग किनवेन, चीन या देशाची होती. प्रश्न, कोणती खेळाडू ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी महिला खेळाडू ठरलेली आहे? कोणत्या खेळाडूने ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धा महिला गटातील महिला एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे? अरिना सबालेन्का. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन 2024चं महिला एकेरीचं विजेतेपद अरिना सबालेन्कानं जिंकलं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2024चं महिला एकेरीचं उपविजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकलं आहे? आपण या ठिकाणी विचार केला होता, चीनच्या झेंग किनवेन या खेळाडूनं उपविजेतेपद जिंकलेलं आहे. म्हणजे पुरुषमध्ये
आपण विचार केला आणि महिला खेळाडूमध्ये आपण विचार केला. आता दोन्हींची तुलना करा. पुरुषांमध्ये कोणी स्पर्धा जिंकली होती? यानिक आपण म्हटलेलं होतं. कोणतं नाव होतं पहा? हां, यानिक सिनर असं त्यांचं नाव आहे, इटली. आणि उपविजेता डॅनियल मेदवेदेव. यानिक सिनर, डॅनियल मेदवेदेव. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2024 महिला एकेरी अरीना सबालेन्का आहे आणि दुसरी उपविजेती चीनची खेळाडू जेंग किनविन आहे. आता आपण याच ऑस्ट्रेलियन ओपन 2024चा पुरुष दुहेरी स्पर्धा कोणी जिंकल्या? यात भारताच्या एका खेळाडूचं नाव आहे. तो खेळाडू आपल्या लक्षामध्ये ठेवावा लागेल. त्या खेळाडूचं नाव आहे रोहन बोपन्ना, भारताचा. आणि त्याच्याबरोबर ऑस्ट्रेलियाचे मॅथ्यू एबडन. हे पहा, रोहन बोपन्ना, मॅथ्यू एबडन यांनी ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष दुहेरीची स्पर्धा जिंकलेली आहे. लक्षात आलं? उपविजेता या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज नाही, या ठिकाणी विजेता लक्षात ठेवण्याची गरज आहे दुहेरीमध्ये. त्यातही रोहन बोपन्ना हा भारतीय खेळाडू आहे आणि मॅथ्यू एबडन हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. हे दोघंजण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत की यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे बोपन्ना आहेत हे ऑस्ट्रेलियन स्पर्धेत प्रथमच यांना विजेतेपद प्राप्त झालं आहे. आणि वयाच्या कितव्या वर्षी त्यांनी ही स्पर्धा जिंकली पहा? 43 वर्ष 329व्या दिवशी, म्हणजे जवळजवळ 44व्या वर्षी त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि अशा प्रकारे स्पर्धा जिंकणारा बोपन्ना सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. लक्षात आलं? ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू दुहेरीमधील, पुरुष दुहेरीमधील, तर त्यांचं नाव आपण काय म्हणतोय? बोपन्ना. त्यानंतर पुढचा प्रश्न, 2017 मधील फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी विजेतेपदानंतर बोपन्नाचं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. आता हे महत्त्वाचं नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचं 44व्या वर्षी सर्वात वयस्कर खेळाडू तो ठरला आहे हे पदक जिंकणारं. आज हे पदक त्याने प्रथमच जिंकलं आहे. तर रोहन बोपन्नाचं नाव आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता संभाव्य प्रश्न काय आहे पहा? ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष दुहेरीचं विजेतेपदाबद्दल खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. पहिलं विधान, यामध्ये भारताचा खेळाडू रोहन बोपन्नाचा समावेश आहे. दुसरं विधान, रोहन बोपन्ना ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेला आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. आपण म्हटलं 44व्या वर्षी स्पर्धा जिंकली, सर्वात वयस्कर खेळाडू ठरला, तो ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा, म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. हे आपलं उत्तर असणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष दुहेरीचं विजेतेपद कोणाकोणाला प्राप्त झालेलं आहे? मग या ठिकाणी आपण विचार केलेला होता, आपला एक रोहन बोपन्ना आहे आणि दुसरे मॅथ्यू एबडन, ऑस्ट्रेलिया. हे दोघांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर ऑस्ट्रेलियन ओपनचा आपण विचार केला, यानिक सिनर त्या ठिकाणी स्पर्धा जिंकलेली आहे. महिलांच्या बाबतीमध्ये आपण काय विचार केलेला होता? अरीना सबालेन्का यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि तिसऱ्यांदा आपण विचार केला की ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये ती पुरुष दुहेरीची स्पर्धा कोणी जिंकली? तर रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन यांनी जिंकलेली आहे. पुढे जाऊयात आपण. आता वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, थोडक्यात ज्यांचं आपल्याला सांगायचं त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला पाहायचे. आशियाई हिवाळी स्पर्धा 2025 कोणत्या ठिकाणी पार पडली? हे महत्त्वाचं आहे. हार्बिन, चीन या ठिकाणी पार पडलेली आहे. त्यानंतर घोषवाक्य काय होतं? हिवाळ्याचं स्वप्न आशियातील प्रेम, ड्रीम ऑफ विंटर लव अमॉंग आशिया. घोषवाक्य, आशियाई हिवाळी स्पर्धा 2025चं घोषवाक्य काय आहे? कधी पार पडणार आहे? 7 ते 14 फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडणार आहे. घोषवाक्य हिवाळ्याचं स्वप्न आशियातील प्रेम. त्यानंतर शुभंकर, बिनबिन आणि निनी वाघ हे शुभंकर आहे. तशा प्रकारे ही स्पर्धा आहे. म्हणजे आशियाई हिवाळी स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हार्बिन, चीन या ठिकाणी पार पडणार आहे. दुसरं लक्षात ठेवायचं, घोषवाक्य काय आहे? हिवाळ्याचं स्वप्न आशियातील प्रेम आणि शुभंकर, बिनबिन आणि निनी वाघ. दुसरी, वर्ल्ड रॅपिड रेस चॅम्पियनशिप 2023. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, वर्ल्ड रॅपिड रेस चॅम्पियनशिप 2023 कोणत्या ठिकाणी पार पडली?
समरकंद उझबेकिस्तान या ठिकाणी पार पडलेली आहे. आता याच्यामध्ये पहा, वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप आणि विजेता कोण आहे? मॅग्नस कार्लसन नॉर्वेचा 5व्यांदा विजेतेपद मिळवलं आहे. विजेती महिला कोण आहे? अनास्तासिया बोडनारुक हे विजेती महिला आहे. आणि या ठिकाणी भारताच्या कोनेरू हम्पी आहेत आपल्या बुद्धिबळ खेळाडू. तर यांनी काय केलं, या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलं. या 3 घटना आपल्यासाठी महत्त्वाच्या. वर्ल्ड रॅपिड रेस चॅम्पियनशिप सुरुवातीला लक्षात घ्या कोणत्या ठिकाणी पार पडली? समरकंद उझबेकिस्तान या ठिकाणी पार पडली. दुसरं लक्षात घ्या, याच्यामध्ये ही स्पर्धा पुरुषांमध्ये कोणी जिंकली, ही स्पर्धा महिलांमध्ये कोणी जिंकली? पुरुषांमध्ये ही स्पर्धा कोणी जिंकली? त्यांचं नाव आहे मॅग्नस कार्लसन, नॉर्वे या देशाचे. 5व्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर कोणत्या महिला खेळाडूनं ही स्पर्धा जिंकलेली आहे? त्यांचं नाव आहे अनास्तासिया बोडनारुक असं त्यांचं नाव आहे. आणि भारताची एक खेळाडू आहे की त्या खेळाडूनं रौप्य पदक मिळवलं आहे. त्या खेळाडूचं नाव काय आहे? तर त्या खेळाडूचं नाव आहे कोनेरू हम्पी. लक्षात आलं? तशा प्रकारे ही स्पर्धा समरकंद उझबेकिस्तान या ठिकाणी पार पडलेली वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023. लक्षात आलं? त्यानंतर तिसरी स्पर्धा आशिया कप तिरंदाजी स्पर्धा पहिला टप्पा कोठे पार पडला? आशिया कप तिरंदाजी स्पर्धा 2000 आपण म्हटलं की पहिला टप्पा आहे हा. आणि 20 ते 25 फेब्रुवारी 2024 मध्ये कोठे पार पडली? बगदाद इराक येथे पार पडले. आशिया कप तिरंदाजी स्पर्धा बगदाद इराक. भारतानं या स्पर्धेमध्ये एकूण 14 पदकं जिंकलेली आहेत. 9 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत भारताने याच्यामध्ये. आणि याचा दुसरा टप्पा कोठे पार पडणार आहे? आशिया कप तिरंदाजी स्पर्धेचा पहिला टप्पा 20 ते 25 फेब्रुवारी 2024 मध्ये बगदाद इराक येथे पार पडला. दुसरा टप्पा 7 ते 14 मे 2024 दरम्यान कोठे पार पडला? तर बँकॉक थायलंड या ठिकाणी पार पडलेला आहे, म्हणजे आत्ता झालेला आहे तो. तशा प्रकारे आशिया कप तिरंदाजी स्पर्धा आहे. पहिला टप्पा कोठे पार पडला, दुसरा टप्पा कोठे पार पडला हे सर्वात प्रथम लक्षात ठेवा. आणि तर हे 2 गोष्टी आशिया कप तिरंदाजी स्पर्धेमध्ये महत्त्वाच्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भारतानं 14 पदकं जिंकलेली आपल्याला दिसत आहेत. याच्यावरचे प्रश्न काय आहेत पहा. या 3 स्पर्धा ज्या आपण आत्ता पाहिल्या त्याच्यावर कसा प्रश्न विचारतील? स्पर्धा आणि ठिकाणं. आशियाई हिवाळी स्पर्धा 2025 कोठे पार पडली? वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023 कोठे पार पडली? आणि आशिया कप तिरंदाजी स्पर्धेचा पहिला टप्पा कोठे पार पडला आहे? सांगता येते तुम्हाला? आता पहिला आशियाई हिवाळी स्पर्धा हार्बिन या ठिकाणी पार पडली होती का? आपण म्हटलं होतं का हार्बिन या ठिकाणी पार पडली. वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोठे पार पडली? समरकंद या ठिकाणी पार पडली आहे का? आणि आशिया कप तिरंदाजी स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? बगदाद या ठिकाणी पार पडली आहे का पहा. मग आपल्याला 1 ला 3 हे उत्तर कुठं दिसतंय का? एका ठिकाणी दिसतंय. 2 ला 2 उत्तर आपल्याला दिसतंय. आणि 3 ला 1 उत्तर आपल्याला दिसतंय बगदाद. तशा प्रकारे विचारतील आपल्याला. आशियाई हिवाळी स्पर्धा 2025 हार्बिन, वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023 समरकंद आणि आशिया कप तिरंदाजी स्पर्धा बगदाद या ठिकाणी पार पडलेली आहे. त्यानंतर आशियाई हिवाळी स्पर्धा 2025चं शुभांकर कोणतं होतं? आशियाई हिवाळी स्पर्धा 2025चं शुभांकर कोणतं होतं? आता पहिल्याचं शुभांकर आपल्याला विचारलं आहे. मी म्हटलं होतं शुभांकर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शुभांकर कोणतं आहे पहा याच्यामध्ये? बिनबिन आणि निनी वाघ हे शुभांकर आहे. दुसरं आपल्याला काय विचारलं आहे पहा. दुसरं आपल्याला विचारलं आहे हिवाळ्याचं स्वप्न आशियातलं प्रेम हे घोषवाक्य कोणत्या स्पर्धेचं आहे? आत्ताच आपण म्हटलं आशियाई हिवाळी स्पर्धा 2025चं हे घोषवाक्य आहे. तिसरा प्रश्न वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023चा पुरुष विजेता कोणता आहे? कार्ल मॅग्नसन असं आपण म्हटलेलं होतं. आहे का पहा? कार्ल
मॅग्नस कार्लसन हा विजेतेपद आहे. आणि मग आपल्याला विचारतील महिला विजेती कोणती आहे? अनास्तासिया बोडनारुक ही महिला विजेती आहे. त्यानंतर आणखी काय प्रश्न विचारलेत आपण पाहूयात. हां, महिला विजेती कोण आहे आपण पाहिलं. आणि वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023 मध्ये कोणत्या महिला खेळाडूनं रौप्य पदक पटकावले? कोनेरू हम्पी या महिला खेळाडूनं हे रौप्य पदक पटकावलेलं आहे. अशा प्रकारे हे प्रश्न या स्पर्धांवरती विचारले जातील, मग आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 अभिनव बिंद्रा मशाल वाहक आहे. म्हणजे आपल्याला हा जो प्रश्न विचारला, या पॅरिस ऑलिम्पिक 2024 बद्दल आपल्याला आणखी चर्चा पुढच्या टप्प्यामध्ये करावी लागेल. सुरुवातीला आपण काय करूयात की 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड झाली आहे, कोणत्या भारतीय खेळाडूची निवड झाली आहे असं जर विचारलं तर अभिनव बिंद्रा यांची निवड झालेली आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोणत्या खेळाडूची मशाल वाहक म्हणून निवड झाली हे पहा. अभिनव बिंद्रा यांची निवड झालेली आहे. अशा प्रकारे अभिनव बिंद्रांचे वैशिष्ट्य आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय अभिनव बिंद्रा. अशा प्रकारे लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये काय प्रश्न आहे पहा. 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी यांची मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे. अभिनव बिंद्रांची मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे, आपल्या लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रो कबड्डी लीग 2023-2024 प्रो कबड्डी लीग 2023-24चा विजेता संघ कोणता आहे? विजेता संघ आहे पुणेरी पलटण, प्रथमच जिंकलेले आहे. उपविजेता संघ आहे हरियाणा स्टीलर्स. एकूण संघ 12 होते या स्पर्धेमध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं की प्रो कबड्डी लीग 2023-24 विजेता संघ कोणता होता? पुणेरी पलटण असं आपण म्हणतो. आणि उपविजेता संघ कोणता आहे? हरियाणा स्टीलर्स आहे. एकूण संघ 12 संघ होता आणि जगातील सर्वात लोकप्रिय कबड्डी लीग म्हणून ओळखलं जातं. संभाव्य प्रश्न, प्रो कबड्डी लीग 2023-24चा विजेता संघ कोणता आहे? आपण म्हटलं पुणेरी पलटण हा विजेता संघ आहे. उपविजेता संघ हरियाणा स्टीलर्स आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. एकूण 12 संघांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. जगातली सर्वात लोकप्रिय कबड्डी लीग म्हणून याला ओळखलं जातं. अशा प्रकारे ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली. म्हणजे या ठिकाणी स्पोर्ट्सचा जो आज आपण भाग घेतला तो नोट्सच्या माध्यमातून घेतला. तुम्ही नोट्स समोर ठेवून जर अभ्यास केला तर हे तुमचं तिथेच तोंडपाठ होईल. तर शक्यतो ज्या PDFs तुम्हाला पाठवलेल्या आहेत त्या PDF समोर ठेवा आणि मग तुम्ही त्या लेक्चरला जर बसलात तर तुम्हाला ते तिथेच पाठ होऊन जाईल. आणि मग हा स्पोर्ट्सचा संपूर्ण भाग झाला की त्याच्याविषयी एक आपण 20-25 प्रश्नांची टेस्ट घेऊयात. त्याच टेस्टमध्ये तुमचा अभ्यास किती झाला हे तुम्हाला कळेल. मग आज या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.